श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामींची मानस पूजा कशी करावी, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्वामी सोडून आपल्याला दुसरा ध्यास नसावा। लहान मूल जसे प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगून करते, तसेच आपली प्रत्येक गोष्ट स्वामींना सांगून करायची सवय असावी। स्वामींची प्रतिमा समोर आणून मनातच तिची पंचोपचारे आणि षडोपचारे पूजा करावी। मानस पूजेमध्ये बाह्य पूजेतील सर्व म्हणजे उत्तम वस्तू, फुले, धूप, दीप, नैवेद्य आपल्या कल्पनेने निर्माण करून मनातल्या मनात आणि अत्यंत शुद्ध पवित्र भावनेने स्वामींना अर्पण करावी। तुमच्याशिवाय मला दुसरे कोणीही नाही अशा भावनेने अनन्य शरणागत होऊन मानस पूजा करावी। मानस पूजेच्या शेवटी आपल्या हृदयात स्वामींची मूर्ती स्थापन केल्यावर स्वामी दिवसभर आपल्या सानिध्यात आहेत, आपल्याशी बोलत आहेत, आपली प्रत्येक कृती ते पाहत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करत आहेत असा भाव असणे म्हणजेच मानस पूजा। ही भावना दिवसभर मनात ठेवून दिवसाचे सर्व व्यवहार स्वामींना सांगून करायचे अशी सवय लावून घ्यावी। दिवसभरात काही मनाविरुद्ध घडले, यात माझं काहीतरी कल्याणच असेल असे समजावे। त्यामुळे आपल्यातील दोष समजतात, मीपणा जातो। आपल्या मनाला वाईट वाटत असेल तर स्वामी नाम घेऊन चालू ठेवावं, त्याने आपल्या दुःखाकडे लक्ष जात नाही। मानस पूजेच्या शेवटी विसर्जन नाही तर विश्रांती आहे, म्हणजेच आपल्या इष्टदेवतेला आपल्या हृदयात स्थान ग्रहण करा अशी विनंती करतो। स्वामींना आपण हृदयात विश्रांती घेण्यास सांगतो। त्यांना राहण्यास आपले हृदय पात्र आहे का याची विचार आपण केला पाहिजे आणि तसे वर्तन ठेवले पाहिजे, कारण आपल्या हृदयात प्रत्यक्ष स्वामी विश्रांती घेत आहेत। त्यांना विश्रांती करत असताना जागे व्हावे लागेल, त्यांना त्रास होईल असे वाईट विचार आणि गैरवर्तन दिवसभर आपल्या हातून होता कामा नये। थोडक्यात स्वामींना वाईट वाटेल असे काही आपल्या हातून घडता कामा नये अशी जागरूकता आपल्या अंगी असायला हवी। आपल्या हातून जरी काही चुकलं किंवा घडलं हे लक्षात आल्यावर त्यांची क्षमा मागून पुन्हा असं न घडण्याचा प्रयत्न केला पाहिजे। स्वामी तुमची सत्ता कायम माझ्यावर असू द्या हा भाव असला पाहिजे। मी तुम्हाला शरण आहे, जे तुम्ही कराल ते मान्य आहे। जितके हृदय पवित्र, शांत आणि नामाने भरलेले तितके स्वामींना तेथे राहण्यास आवडेल। ते आपल्या हृदयात विश्रांती घेत असताना आपण चुकीचे वागलो, दुसऱ्याचे मन दुखावले, नीती सोडून आचरण केले, निंदा केली, थोडक्यात षडरिपूंच्या स्वाधीन झालो तर त्यांच्या विश्रांतीला निश्चितच धक्का लागेल। याचे सतत भान असणे याचे नाव खरी मानस पूजा। हे भान सतत ठेवले तर आपले देह बंदीर बनेल आणि असे वागू लागलो की आपला मीपणा आपोआप कमी होऊन स्वामींविषयीचे प्रेम वाढीस लागेल व हळूहळू आपल्या वागणुकीत सुधारणा होईल। आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल आणि आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।